नमस्कार मित्रांनो, आज श्रावण महिना सुरू होऊन 5 दिवस झाले आणि नागपंचमीचा दिवस आहे। तर नागपंचमीच्या दिवशी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या इथं सुरई गावात देखील या ठिकाणी नागाची पूजा केली जाते आणि ही पूजा करण्यासाठी आपल्या सुरई गावातून आलेले बरेचशा महिला वर्ग आपण बघू शकता, लहान मुलं देखील आहेत। आणि आता आपण आहोत आपल्या हनुमान मंदिराजवळ। तर नागाची पूजा ही पारंपरिक पूजा आहे आणि आपल्या संस्कृतीने पशु पक्षी वृक्ष वनस्पती फळ झाडे म्हणजे सृष्टीमधील सर्वांची पूजा होते आपल्या संस्कृतीमध्ये। तर गाई बैल यांची आपण पूजा करतो, नागाची पूजा करतो, याच्या मागे एक विशिष्ट महत्त्व असेल त्याचं। कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यांची आपण पूजा करतो ते आपल्या फायद्याच्या असतात, उपयोगाच्या असतात। पण नागाची पूजा करतो, पण नाग आपल्या उपयोगाचा नसतोच, उलट तो जर चावला तर एखादा जीव पण जाऊ शकतो। पण तरी देखील आपल्या संस्कृतीमध्ये आजच्या दिवशी नागाची पूजा केली जाते आणि ही पूजा करण्यासाठी आपल्या सुरई गावात सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आपण बघत आहात नागाची पूजा होते आपल्या सुरई गावामध्ये, भिवंडीतील सुरई गाव आहे आणि आपल्या सुरई गावातील या ठिकाणी हनुमान मंदिर आणि नवीनच आता डोंबिवली ते सुरई हा ब्रिज आपण बघू शकता। त्याच्यानंतर हा शेत आहे, पावसाळ्याचे दिवस आहे, श्रावण महिना सुरू झाला आणि पंचमीच्या दिवशी आपण बघताय नागाची भक्तिभावाने पूजा केली। स्त्रियांमध्ये तसेच लहान मुलींमध्ये देखील आहे आणि जोराचा वारा आलाय म्हणजे बहुतेक पाणी आता येणारच आहे। आणि बघू शकता सुरई गावातील हा नागपंचमी उत्सव आपण बघू शकता। नागाची पूजा वगैरे करून आता निघाले आहेत आणि पूजा चालू देखील आहे। तर नागासाठी खास करून भुजाचे पिठाचे उंडे जे बोलतो आपण भुजंग नागासाठी दिले जातात। आपली परंपरा आपला अभिमान, या वर्षी नागपंचमीला मी नक्की जाणार। सर्वांना शुभेच्छा।